नमस्कार, एस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। माजी नगरसेवकावर झालेल्या गोळीबारातून संपूर्ण भुसावळ हादरले असून हा गोळीबार माजी नगरसेवकांनीच घडवून आणल्याचं निष्पन्न झालंय। त्यामुळे हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाल्याचं निष्पन्न झालंय। सुमारे 8 हल्लेखोरांनी चालत्या कारवर हा गोळीबार केल्याचं समोर आलंय। या गोळीबारमध्ये नगरसेवक संतोष बारसे आणि त्याचा साथीदार सुनील राखुंडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे। तर ही घटना काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। वार बुधवार रात्रीचे 10 वाजलेले माजी नगरसेवक संतोष बारसे आणि त्याचा मित्र सुनील राखुंडे हे आपल्या कारमध्ये बसून शहरातील जुना सातारा रोडवर असणाऱ्या मरी माता मंदिराजवळ थांबले होते। अचानक त्यांच्या मागावर असणाऱ्या हल्लेखोरांनी त्यांच्या कारला चारी बाजूनी घेरले आणि बेछूट गोळीबार सुरू केला। दोघांचा जागीच मृत्यू झाला, तरीही गोळीबार सुरूच होता। नगरसेवक संतोष बारसेला सुमारे 15 गोळ्या लागल्या, तर सुनील राखुंडेला सुमारे 10 गोळ्या लागल्या। यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याने काही क्षणातच संपूर्ण भुसावळमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण शहराची नाकेबंदी केली, तरीही हल्लेखोर फरार होण्यात यशस्वी झाले। मात्र पोलीस प्रशासनाने काही क्षणातच पूर्व वैमनस्याचा इतिहास शोधून काढला आणि त्यातील लोकांचा शोध घेतला असता तो ग्रुप बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले आणि याच संशयातून माजी नगरसेवक राजू सूर्यवंशी सह शिव पात्रूड, विष्णू पात्रूड, विनोद चावरिया, बंटी पात्रूड, सोनू पंडित, टकरन पत्रूड, नितीन पत्रूड यांच्यासह 3 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी या आरोपींना शोधण्यासाठी अनेक पथके तयार केली। या पथकांनी या आरोपींचा शोध घेतला असता हे गुजरातला पळून जाण्याच्या मार्गावर होते। मात्र त्यांना रात्री भूक लागल्याने हे एका हॉटेलमध्ये जेवायला बसले होते। पोलिसांना याची खबर मिळाली आणि पोलिसांनी या सगळ्यांना घेरले। मात्र त्यातूनही हे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले, परंतु पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत त्यांना फिल्मी स्टाईलने पकडले। ही घटना राजकीय वैमनस्यातून झाल्याचे समोर येत आहे। मृत माजी नगरसेवक हा मागच्या टर्मला नगरसेवक होता, तर विद्यमान नगरसेवक म्हणून त्याची पत्नी सोनी बारसे निवडून आल्या होत्या। या दरम्यान संतोष बारसे आणि राजू सूर्यवंशी यांच्यामध्ये मोठे वैरत्व निर्माण झाले होते आणि हे वैरत्व अगदी शेवटच्या थराला पोहोचले होते। 2 दिवसापूर्वी मयत माजी नगरसेवक संतोष बारसे यांचा वाढदिवस साजरा झाला। या घटनेमध्ये मयत झालेले मित्र सुनील राखुंडे यांनी ये दोस्ती हम नहीं छोडेंगे हे गीत गायले होते। आता सुनील राखुंडे यांनी गायलेल्या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे। या गोळीबाराच्या घटनेमध्ये दोघांचाही मृत्यू झाला असून यांची दोस्ती अंतिम क्षणापर्यंत तुटली नाही, त्यामुळेच दोघांची अंत्ययात्रा सोबत काढण्यात आली।